लातूर शहरातील जुनी MIDC परिसरात असलेल्या मुंद्रा ट्रेडर्स या ॲल्युमिनियम कोटिंग आणि ॲल्युमिनियम सीट निर्मित करणाऱ्या उद्योगाला 16 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास कोटिंग प्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या बॉयलरचा अचानक स्फोट होऊन आग लागल्याची धक्कादायक घटना घडली होती आणि घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस स्टेशनमधून तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षांनी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळवून तात्काळ घटनास्थळी भेट देण्यात आली होती आणि त्यानंतर महानगरपालिका अग्निशामक दल आणि MIDC अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल करण्यात आल्या होत्या आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग पूर्णपणे नियंत्रणात आणून विझवण्यात यश मिळवलं होतं। या घटनेमध्ये मुंद्रा ट्रेडर्स या युनिटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं प्रथमदर्शी माहिती होती। तर बॉयलरच्या स्फोटामुळे या ठिकाणी काम करणारे 2 कामगार गंभीर जखमी होऊन त्यापैकी दत्ता बुरांगे राहणार प्रकाशनगर हे मयत झाले असून तर अभि कुंभार मूळ उत्तर प्रदेश येथील हा रहिवासी आहे तर गंभीर जखमी असून त्याला तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। त्याच्यावर शासकीय उपचार सुरू असून या घटनेत जवळपास 2.5 कोटींचं नुकसान झाल्याचं येथील बजाज यांनी सांगितलं तर इतर कोणतीही माहिती देण्यासाठी त्यांनी टाळले। या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। गेल्या 2 दिवसापूर्वी लातूर शहरातल्या MIDC भागातील मुंद्रा इंडस्ट्रीजला भीषण आग लागली होती। त्या दिवशी आपण जर पाहिली असेल ती आग एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की आज ही मुंद्रा फॅक्टरी जी आपण पाहतोय ती पूर्णपणे जळून खाक झाल्याचं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। या फॅक्टरीमधलं संपूर्ण साहित्य जे आहे ते पूर्णपणे जळालेलं आहे आणि या ठिकाणी जे बॉयलर होतं त्या बॉयलरचं तापमान अचानक वाढल्यामुळे या ठिकाणी त्या बॉयलरचा स्फोट झाला आणि आग भडकली आणि ती आग इतकी भीषण होती की ती आग सर्वदूर पसरली आणि या आगीमध्ये मुंद्रा इंडस्ट्रीजचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जवळपास 2 ते 2.5 कोटींचं हे नुकसान झाल्याचं या ठिकाणी अंदाजित सांगितलं जात आहे आणि यामध्ये या भीषण आगीमध्ये या स्फोटामध्ये एका कामगाराचा देखील मृत्यू झाला आहे तर 2 कामगार जे आहेत ते जखमी झालेले आहेत आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर या फॅक्टरीमधून मोठ्या प्रमाणात 10 ते 15 घरगुती गॅसचे सिलेंडर जे आहेत ते या ठिकाणी आढळून आले होते। आग लागल्यानंतर हे सिलेंडर या ॲल्युमिनियमच्या कंपनीमध्ये घरगुती गॅसचा वापर कशासाठी होता हा प्रश्न अनुत्तरित आहे। त्यासोबतच या ठिकाणी जे इतर कामगाराच्या त्या होत्या का आणि त्या जर असतील तर एवढ्या भीषण स्फोटामध्ये त्या सुविधा का वापरल्या गेल्या नाहीत असे एक ना अनेक प्रश्न जे आहेत ते या निमित्तानं उभे राहिलेले आहेत। मात्र अद्यापपर्यंत या कंपनीच्या मालकाकडून अथवा इथल्या कोणत्याही अधिकृत यंत्रणेकडून या विषयावर माहिती देण्यात आलेली नाही। तुर्तास या प्रकरणामध्ये MIDC पोलीस ठाण्यामध्ये 12 ते 15 सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहेत गॅसचे आणि त्यासोबतच या MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल झाल्याची माहिती या ठिकाणी मिळते। मात्र अधिकृत इथल्या प्रशासनाकडे याबद्दल कसलीही माहिती ते सांगण्यास किंवा ते उत्तर देण्यास त्यांनी टाळाटाळ केली आहे। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.